नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकण माझं गाव आय लव्ह गावतले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज मी चाललो आहे गणपती बघण्यासाठी. जिथून ज्या ठिकाणी आमचे गणपती असतात तेच चॉईस करायसाठी चाललो आहे. तुम्हाला पण दाखवतो. आता गणपतीसाठी थोडेच दिवस बाकी आहेत, त्यामुळे चाललो आहे मी आणि मानस. साखलोली 1 नंबर त्या ठिकाणी आमचे गणपती असतात, तेच आज बघण्यासाठी चाललो आहे. तुम्हाला पण दाखवतो. चला भेटूया तिकडे गेल्यावरती. गावतळे गावापासून 3-4 किलोमीटरवरती साखरोली गाव आहे. म्हणजे हा तास साखरोली गाव लागेल, त्यानंतर साखरोली 1 नंबर. सलग 2 वर्ष झाली मी तिकडूनच गणपती आणतोय, साखरोली 1 नंबरमधून. छान गणपती आहेत आणि आमच्या इकडचे जे आहेत माझी मित्रमंडळी ते पण तिकडूनच गणपती आणतात. फायनली मी इथं आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो तिकडे खाली गेल्यावरती. हा जो रोड आहे तो दापोलीकडे जातो आणि हा रोड आमच्या इकडून येतो, म्हणजे गावतले साईडून. गावतले असून शिवणारी साखरोली आणि हा इकडे दापोलीकडे जातो. चला, आणि हा इथं मध्येच आहे. मोरया, हे बघा इथे मी आलेलो आहे आता. माझ्या इथे पाहू शकता तुम्ही गणपती. ही गेल्या वर्षी माझी मूर्ती होती स्वामींची. सर्व छोट्या मूर्ती आणलेल्या आहेत, अजून मोठ्या मूर्त्या आलेल्या नाही आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता, सुंदर मूर्ती आहेत. कृष्णाची मूर्ती आहे काय, हे बघा. विठ्ठलाची पण आहे. लालबागच्या राजाची मूर्ती आहे. इथे वरती पण मूर्ती आहेत. मला वाटतं ह्या 3 फुटाच्या मूर्त्या आहेत. ह्या इकडे आहेत त्या 1 फुटाच्या मूर्त्या आहेत. आणि बाकी सर्व 2-2.5, 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. अजून मूर्त्या येणार आहेत. ह्या थोड्याशाच मूर्त्या आलेल्या आहेत. सुंदर मूर्त्या आहेत. इथं प्रणय भावाचा मोरया आर्ट्स म्हणून गणपतीचं सजवतो तो गणपती. ज्वेलरी, पितांबर, शेला, फेटा जसा पाहिजे तसा लावून देतो तो. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती जाऊन बघू शकता, मोरया आर्ट्स 1307. म्हणजे मूर्त्या तो अशा बनवून देतो. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हे बघा मूर्त्या. चला, इथे कोण नाहीत, ते काका घरी नाही आहेत, त्यामुळे नंतर येऊ परत. आता चाललोय, कारण ते आता कुठे गेलेत काय माहिती नाही, फोन पण लागत नाही. चला आता डायरेक्ट भेटूया तिकडे गेल्यावरती.
हे बघा, ही स्वामींची मूर्ती आहे ना, ती जी गेल्या वर्षी माझी मूर्ती होती स्वामींची, मस्त मूर्ती आहे. त्याला प्रणय शिकवण जो मूर्ती बनवतो, म्हणजे तिला डायमंड वर्क किंवा काय जे फेटा बेटा असेल, जेव्हा काय सजावटी असेल तर तो मस्त सुंदर करतो. माझ्या मूर्तीला जेव्हा रिअल रुद्राक्ष लावला नव्हता आणि बाकीवरती फेटा बेटा असा रिअल करत नव्हता, खाली ग्रीन मॅट बीट सर्व टाकतो, म्हणजे एकदम आकर्षक अशी मूर्ती वाटते. चला, गणपती तुम्ही बघितलंच असेल. अजून तसे पाहिजे तसे गणपती अजून आलेले नाही आहेत. जर गणपती नवनवीन गणपती येतील, अजून आणतील ते, तेव्हा तुम्हाला नक्की दाखवीन. गणपतीचे आता दिवस जवळच आलेत, त्यामुळे आता लवकरच मूर्त्या किंवा सर्व काही होईल. असेच नवीन गणपतीच्या व्हिडिओ मी टाकत जाईन. त्याच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रणय जो माझा मित्र आहे, तो जेव्हा गणपती सजवायला डायमंड वर्क करायला, जेव्हा फेटे बिटे लावायला येईल आपल्या गणपतीला, जी आपण मूर्ती चॉईस करू ती तुम्हाला दाखवेनच. जी आता मी मूर्ती चॉईस करेन ना, ती तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा तो प्रणय येईल तिला सजवायला किंवा हे करायला, तेव्हा पण आपण एक व्हिडिओ बनवू. ती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, मग तुम्हाला ती व्हिडिओ बघता येईल. गणपती आलेलाच आहे, आता गणपती उत्सव आलेलाच आहे येत्या 15 दिवसात. तर गणपतीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा काय असेल ते तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि आताच ते काका नव्हते म्हणून, नाही तर तुम्हाला अजून काही बरंचसं दाखवण्यात आलं असतं, कारण आतमध्ये त्यांच्या घरी पण मूर्त्या असतात, पण ते नव्हते. चला, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.